गेल्या कित्येक वर्षांमध्ये कधी घडलं नाही ते पुण्यामध्ये भाजपने करून दाखवलं। पुण्यामध्ये गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच भाजपचे 2 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले। प्रत्यक्ष मतदानाआधीच पुण्यामध्ये भाजपने विजयाची सुरुवात केली आहे। पुणे महापालिकेमध्ये गेल्या निवडणुकीत शतक मारणाऱ्या भाजपानं यावेळी मतमोजणी आधीच 2 जागा मिळवल्यात। सनसिटी माणिकबागच्या प्रभाग क्रमांक 35 मधून भाजपचे श्रीकांत जगताप बिनविरोध निवडून आले। त्यांच्या समोर ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार होता, पण त्यांनी माघार घेऊन जगताप यांच्या विजयाची वाट मोकळी करून दिली। भाजपच्या मंजुषा नागपुरे यांच्या समोर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना माघार घेतली आणि मंजुषा नागपुरेही बिनविरोध निवडल्या गेल्या। पुण्यातल्या या दोनही उमेदवारांचा सत्कार भाजपा कार्यालयात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते करण्यात आलाय। 50 वर्षाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच असं झालं की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा बिनविरोध निवडून आलेला आहे। म्हणजे एक इतिहास घडवलाय आम्ही सगळ्यांनीच। मला खूप आनंद होतोय याचा की मला पक्षाने संधी दिली। जनतेचं प्रेम आहे, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, याच्यामध्ये त्यांचे आशीर्वाद आहेत। त्या आशीर्वादाचं फलित आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळेच जेवढे होते त्यांचं प्रेम मला लाभलं, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मी हे करू शकलो याचा खूप अभिमान आहे। यावेळी भाजपा विरोधात शरद पवारांच्या साथीनं उभ्या ठाकलेल्या अजित पवार यांच्या उमेदवारानंच माघार घेऊन भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर केलाय। काही उमेदवार त्या बाबतीमध्ये त्यांची इतकी दहशत आहे की तिथं उभं राहायला देखील काही जण तयार होईना। ही वस्तुस्थिती आहे, हे मी मान्य करतो, ही वस्तुस्थिती आहे। भाजपच्या पुण्यातल्या नेत्यांनी यावेळी प्रचार सुरू होण्याआधीच विजयी मालिका सुरू केली आहे। गेल्या 50 वर्षांच्या इतिहासात पुणे महापालिकेमध्ये भाजपानं 2 बिनविरोध नगरसेवक निवडून आणून नवा अध्याय लिहिलाय। आपला पराभव निश्चित आहे हे जेव्हा या माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हे लक्षात आलं की आपला पराभव मात्र निश्चित आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा विजय हा आज झालाय। पुण्याचा यावेळीचा महापौर सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे। त्याची मुहूर्तमेढ आज रोवली गेली। पुण्यात भाजपानं गेल्या वेळी स्वबळावर सत्ता मिळवली होती, यावेळीही भाजप स्वबळावर लढतोय आणि 2 उमेदवार बिनविरोध आणून विरोधकांवर आधीच आघाडी घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।